मुख्यमंत्री शिंदे यांची दुपारी 2:30 वाजता म्हणजेच आज पाटण तालुक्यात सुरुळ येथील हेलिपॅडवर आगमन झालं। त्यानंतर त्यांनी कोळीलकडे प्रस्थान केलं। कोळीलकडे त्यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुलाचं उद्घाटन झालं। या उद्घाटनानंतर दुपारी 2:55 पाटण नगरपंचायतीत नगरोत्थान योजनेखालील मंजूर पाणी पुरवठा योजनेचा त्यांनी भूमिपूजन देखील केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पाटण तालुका दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी विकास कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलंय। त्याचबरोबर त्यांची मरळी येथे सभा झाली। नंतर संध्याकाळी त्यांचं मुंबईकडे प्रस्थान झालं। दुपारी 3:10 नाडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं। त्यानंतर त्यांनी मल्हारपेठकडे प्रस्थान केलंय। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही पाटण तालुक्या दौऱ्यावर रविवारी शिंदेंसोबत उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। सायंकाळी तेही हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। तेथे लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालय नूतनीकरण आणि नामकरण समारंभासाठी ते उपस्थित राहिले। या कार्यक्रमानंतर दुपारी 3:30 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचं दौलतनगर मरळी येथे सभास्थळी आगमन झालं। या ठिकाणी विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्यांनी पार पाडला। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मरळी येथील मुख्यमंत्री शिंदे पुणे महामार्गाकडे निघाले। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।